तामलवाडी मार्गे तुळजापुरात हे ड्रग्ज पुरवले जात होते। खासगी बसमधून हे ड्रग्ज शहरात आणलं जात होतं। तुळजापुरात ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळीच त्याची विक्री व्हायची। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला काही राजकीय नेत्यांना ड्रग्ज पुरवठा केला जात होता, पण यात मोठा आर्थिक व्यवहार आणि झटपट पैसा मिळत असल्यानं पुजारी आणि प्रतिष्ठित लोकही सहभागी झाले। काही ठिकाणी तरुणांना ड्रग्जची विक्री केली जात होती। गेल्या 3 वर्षापासून ही ड्रग्जची विक्री होत असल्याचं सांगण्यात येतंय। या ड्रग्जच्या व्यापारात पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनानं कठोर भूमिका घेत या पुजाऱ्यांना मंदिर बंदीचा आदेश काढलाय। त्याला पुजाऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय। कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे। त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे? आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही। सर्व महाराष्ट्रभर या तुळजापूरची बदनामीचं एक अध्याय आलाय की काय असं वाटतंय, कारण की हे राजकीयदृष्ट्या विषयांतर करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरात राज्यासह इतर राज्यातूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। भाविकांची नेहमीच गर्दी असल्यानं इथल्या तरुणाईच्या हातात सहज पैसा मिळतोय आणि त्यातूनच इथला तरुण ड्रग्जकडे ओढला गेलाय। 14 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा या भागात ड्रग्ज आढळून आलं आणि अवघा महाराष्ट्र हादरला। 14 फेब्रुवारीला तामलवाडीतून 49 पुड्या MD ड्रग्ज पोलिसांना आढळून आलं। 2 ते 3 हजार रुपये प्रति ग्रॅमनं शहरात त्याची विक्री होत होती। यात 2 प्रकारचे ड्रग्ज होते, क्रिस्टल आणि पावडर। क्रिस्टल ड्रग्जची गुटखा पुडीतून विक्री केली जात होती। तपासादरम्यान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ड्रग्ज कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं। पोलिसांनी मुंबईतून ड्रग्ज तस्कर संगीता गोळेला अटक केली, जी या ड्रग्ज तस्करीची मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जातं।